लोकांना वाटतं मी फक्त दारू पितोय, पण खरं सांगू, मी दारू नाही पित. मी माझ्या आयुष्यातली दुःख पितोय. प्रत्येक घोटात एक अशी जखम आहे जी जगाला कधी दिसलीच नाही. ज्यांना मी जीवापाड जपलं, ज्यांच्यावर माझ्यापेक्षाही जास्त विश्वास होता, त्यांनी माझा फक्त वापर केला. स्वतःचा स्वार्थ संपल्यानंतर चेहरे कसे बदलतात हे मी जवळून अनुभवलंय. आज माझ्यावर अशी वेळ आली की मागे वळून पाहिलं तर सोबत कोणीच नाही. जेव्हा गरज होती तेव्हा हात पकडणारा हक्काचा माणूस सुद्धा दूर निघून गेलं होतं. सगळं काही शून्य झालंय आता. आता श्वास तर चालू आहे, पण आतून मी केव्हाच मेलोय. ना आता कुणाची सोबत हवी आहे, ना आता कुणाची गरज, ना कुणाकडून कसल्याही गोष्टीची अपेक्षा, नाही जगण्याची इच्छा. हा हायवेचा रस्ता आणि माझं संपलेलं आयुष्य. डोकं फिरलंय माझं. बघू उद्या. अरे वैतागलो म्हणजे काय? नाही नाही, हे बघ, तुला माहिती आहे ना उद्या रिव्ह्यू आहे ते. हा मग हे बघ, मी ना फक्त 2 ते 4च सीट फक्त प्रेझेंट करणार आहे. का म्हणजे हे बघ भाई, मला जेवढा वेळ मिळाला ना त्याच्यात मी तेवढं केलंय. अरे दारू पिऊन पडलाय इथे, काय माहित कोण आहे. अरे यांच्याकडे ना दारू प्यायला पैसे येतात कुठून काय माहित. द्यायला इथे आहे ना आपले हप्ते पडून ना गाड बसते, नाहीतर काय. कोण नाही रे, मित्र होता माझा. अरे तो असाच आहे, त्याला बोलून ना काही फायदा नाही. बेवडा तो बेवडाच. अरे मग काय बोलू. अरे असंच पिऊन राहिला तर प्रॉब्लेम सुटणार आहेत का? आणि काय टेन्शन फक्त काय त्यालाच आहेत का? चायला इथं आपल्या डोक्याला किती ताप आहे तुला माहीत आहे ना. म्हणून म्हणून काय आपण दारू पितो नाही ना. जाऊ दे रे, सोड रे यार. त्या अशा लोकांना बोलून काहीच फायदा नाही. हां इकडे कसं आहेस? ठीक आहे. एवढा वैताग द्यायला काय दिसतोस रे? काय नाही, तुला माहिती आहे ना, ऑफिसचं टेन्शन, घरचं दबाव. जाम वैताग द्यायला दिसतोस. यायला नाही, सगळं विचार करून ना डोक्याचा भोकाडा झालाय, काही सुचत नाही मला. एक काम कर विनय, रात्री आहे ना थोडी 90 मार, बरं वाटतं. ते आहे ना, तुला वाटलं काय मी त्या गौऱ्यासारखा बेवडा बनू काय? तुझ्यासारखा म्हणजे? हां, अरे गवड्या असतो कुठे रे? असतो, विचारात असतो. आयुष्यभर ना तो विचारच करत बसणार, त्यातून बाहेरच नाही पडणार. अरे हा, पण हल्ली दिसत नाहीये तू. असतो तिकडे, पडून असेल बघ कुठे? या बस स्टॉपच्या मागे. बस स्टॉपच्या मागे? हो. हॅलो, हा हा ठीक आहे. नाही नाही, अरे मी इथे ब्रिजच्या खालीच आहे. लवकर ये, 10 मिनिटात या. चल. ठीक आहे, चल बाय, मी निघतो. मला जायचं आहे क्लायंटकडे भेट. ओके चालेल. चल आणि वेळ गौऱ्या तिकडे पडलाय. विनयने बघितलं, तू उचललं नाही. काय करू? जाऊ काय? नको नको.
विनयने नाही उचललं म्हणजे नक्की काहीतरी असेल. उचलायला जायचो आणि पब्लिक माझ्याकडे बघत राहायचं. साली माझी इज्जत जाईल ना. आणि शुद्ध आली तर स्वतः झुटेल आणि जाईल. काय करू, गौऱ्याचा काय एकदा बघून येतो.